जळगाव लोकसभेच्या रणधुमाळीची आज या ठिकाणी सांगता होणार आहे। आज चौथ्या टप्प्यातली निवडणुकीच्या प्रचाराचा हा शेवटचा दिवस। संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी प्रचार थांबणार आहे। तत्पूर्वी महायुतीतर्फे आज पाचोरा शहरात पुन्हा एकदा मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। आमदार किशोरप्पा पाटील आणि महायुतीच्या सर्व नेतेगणांनी या ठिकाणी पाचोरा शहरातून भव्य अशी मोटारसायकल रॅली आज या ठिकाणी काढली होती। जो नहीं राम का वो नहीं काम का, जय श्री राम, अब की बार 400 पार अशा विविध नाऱ्यांनी आज पाचोरा शहर पुन्हा एकदा दुमदुमलं होतं। आपल्यासोबत आमदार किशोरप्पा पाटील आहेत। आप्पा, काय सांगाल, शेवटच्या टप्प्यात आज प्रचाराचा हा शेवटचा दिवस आहे, कुठपर्यंत आलेली तयारी, काय विजयाची काय खात्री द्याल? निश्चितपणे आज मतदानाचा प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि शेवटचा दिवस म्हणून महायुतीतर्फे प्रचंड अशी उत्साहामध्ये मोटरसायकल रॅली काढण्यात आली। त्याच्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, महायुतीचे सर्व कार्यकर्ते अतिशय जल्लोषामध्ये उत्साहामध्ये होते आणि त्या उत्साहामध्ये आजच्या या प्रचाराची सांगता पाचोरा शहरामध्ये करण्यात आलेली आहे। मला खात्री आहे की हा मतदारसंघ हा विकासाच्या मागे आहे। आपण जर पाहिलं तर मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने या मतदारसंघामध्ये प्रचंड अशी कामं महायुतीच्या वतीने या मतदारसंघामध्ये करण्यात आलेली आहे। आणि मला निश्चितपणे या ठिकाणी आनंदाने सांगावंसं वाटतं की जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार सौ स्मिताताई वाघ ह्या 100% रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे। आज आपण प्रचाराची सांगता केली तरी सुद्धा मला आज या ठिकाणी सांगावंसं वाटतं की काही आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर आमच्या शेतकरी बांधवांचा गैरसमज करण्याचं काम विरोधक या ठिकाणी करतंय। मी आपल्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या शेतकरी बांधवांचा जो गैरसमज झालेला आहे किंवा चुकीचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जो विरोधकांकडून होतोय तो खरं म्हणजे चुकीचा आहे। आज जर का आपण पाहिलं, परवाच्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आले। मागच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब फिरतायत। मला आनंदाने सांगावंसं वाटतं की हे महायुतीच्या सरकारने या राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्यासाठी जवळपास 4000 करोड रुपयाचं अनुदान मंजूर केलेलं आहे। फक्त आचारसंहितामुळे ते वितरित करू शकले नाही। 20 तारखेला आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर किंवा मॅक्झिमम 4 जूनला संपूर्ण आचारसंहिता संपल्यानंतर 100% कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये कापसाचं अनुदान पडेल अशी मला खात्री आहे। आणि म्हणून मी या निमित्तानं पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील तमाम जनतेला, मतदार बांधवांना, भगिनींना आणि मातांना आव्हान करेन की आपण चुकीच्या गैरसमजामध्ये न जाता वस्तुस्थिती जर का आपण पाहिली तर मला वाटतं आपलं जी निशाणी आहे कमळ, स्मिताताई वाघ यांच्या रूपाने आपण 100% कमळाच्या निशाणीवरचं बटन दाबाल अशी मला खात्री आहे। याचं कारण असं आहे की आपण मागच्या 10 वर्षाचा इतिहास बघा आणि ह्या 10 वर्षातला केंद्र सरकारचा इतिहास जर का आपण पाहिला तर मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक कामं या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी केलेले आहेत, या महायुतीने केलेले आहेत। त्याच्याचबरोबर ह्या 1.5 वर्षाचा आपल्या युती सरकारचा म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांचा जर का आपण इतिहास पाहिला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाजवेल इतकी कामं या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग तुम्ही रस्ते बघा, रेल्वे बघा, शेत शिवाराची कामं बघा, पाणी पुरवठ्याच्या योजना बघा किंवा इंडिव्हिज्युअल जर का आपण म्हटले तर मला असं वाटतं पोलीस पाटलांचे वर्षानुवर्ष आंदोलन चालू होती। आज मला वाटतं जवळपास 15,000 रुपयाचं मानधन पोलीस पाटलांना या राज्यातल्या पोलीस पाटलांना दिवं। आशा सेविकांचा तोच प्रश्न होता, अंगणवाडी सेविकांचा तोच प्रश्न होता
याच्याच बरोबर जर का आपण पाहिलं तर मला असं वाटतं की आज आपण कोतवाल असतील, पोलीस पाटील असतील, अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, असे अनेक विषय इंडिव्हिज्युअल नुसते आमच्या निराधारांचा जर का आपण विचार केला तर निराधारांना सुद्धा 1000 रुपये पगार मानधन होतं, ते आता 1500 नेलं. याच्याच बरोबर जर पाहिलं तर मला वाटतं 80% गोरगरीब जनतेला 100% अन्नधान्य हे फ्री देण्याचं काम राज्य सरकारने केलं. आमच्या महिला भगिनींचं जर आपण पाहिलं तर मला वाटतं 50% तिकीट त्यांना फ्री केलं. 70 वर्षाच्या सगळ्या वृद्ध जनतेला फुकटात प्रवास एसटीचा केला. असा एक ना अनेक विषय मला सांगता येतील. आपण जर पाहिलं तर प्रत्येक शहरामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना की अनेक जर का आपण उदाहरणं पाहिले तर गोरगरीब जनतेच्या दवाखान्याच्या माध्यमातून प्रचंड अशी लूट होते किंवा परिस्थिती नसते आणि त्या आजारावर त्यांना मात करता येत नाही. म्हणून आज बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी मिळाला. केंद्र सरकारकडून आपण जर पाहिलं तर मला वाटतं असं सरकार आपण आजपर्यंत पाहिलं नाही की ज्या सरकारने या महाराष्ट्रातल्या आणि भारतभरातल्या मग तो 1 एकरचा शेतकरी असेल किंवा 100 एकरचा शेतकरी असेल त्याला दरवर्षी 6000 रुपयाचं अनुदान केंद्र सरकारने दिलं. राज्य सरकारने एक पाऊल अजून पुढे टाकला की त्यांना राज्य सरकारच्या वतीने पुन्हा 6000 रुपये म्हणजे 12000 रुपयाचं अनुदान आज संपूर्ण भारतभरातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मिळतंय. या उलट जर का आपण पाहिलं तर 60 वर्षात काँग्रेसच्या सरकारने या देशामध्ये काय केलं हा प्रश्न जर का विचारला तर मला वाटतं ते अनुत्तरित आहे. काय काम केलं हा प्रश्न जर त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही. कारण या 60 वर्षामध्ये आतापर्यंतचा नुसता सगळा भ्रष्टाचार किंवा हेच रोटी कपडा और मकान एवढ्याच घोषणा आम्ही आतापर्यंतच्या ऐकल्या. आज तुम्ही जर नुसता रेल्वे स्टेशनची परिस्थिती आपण जर का मला विचारली तर रेल्वे स्टेशनवर आपल्याला जर का नुसतं दादरा चढतानाच वास यायचा, घाणेचं साम्राज्य असायचं. परंतु आज एकही रेल्वे स्टेशन आपल्याला असं घाणीचे साम्राज्य असलेलं दिसणार नाही. इतकी फॅसिलिटी आली. 60 वर्षामध्ये काँग्रेस साधं 3रा ट्रॅक सुद्धा टाकू शकली नाही. आज 3राच नाही तर 4था ट्रॅक सुद्धा रेल्वेचा आपल्या या केंद्र सरकारच्या वतीने या ठिकाणी टाकण्यात आला. तुम्ही रस्त्यांची परिस्थिती आदरणीय नितीनजी गडकरी साहेब या देशाचे मंत्री महोदय आहेत. आज तुम्ही पूर्ण देशातलं रस्त्यांचं जाळं जर का पाहिलं तर अप्रतिम असं रस्त्यांचं जाळं या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3रा एक महत्त्वाचा विषय की जे आपलं सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे की आम्ही अनेक वर्षापासून फक्त हे ऐकत होतो, राम मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे वगैरेच्या टीका या ठिकाणी होत होत्या. परंतु आज आपल्या या देशाचं दैवत की जो श्रद्धेचं स्थान ते होतं ते राम मंदिराची नुसती घोषणा झाली नाही तर ते पूर्णत्वास नेण्याचं काम केलं. 100% ते पूर्ण झालं आणि अख्खी अयोध्या नगरी आता दुमदुमली आहे. संपूर्ण देश अयोध्येमध्ये जाऊन त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की आज संपूर्ण जगाच्या कडे जर का आपण लक्ष वेधायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की युद्ध चालू झालेले आहेत, दहशतीचं वातावरण सगळ्या देशांमध्ये आहे. ती दहशतीचं वातावरण जर का आज डोळ्यासमोर आणलं तर मला वाटतं जगातला कुठलाही देश हा भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही अशी परिस्थिती किंवा त्या पद्धतीचा दबदबा या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी या संपूर्ण जगावर केलेला आहे. आज मला आनंदाने आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं की पाकिस्ताननी फक्त थोडासा कानाडोळा केला, थोडंसं चुकीची नजर आपल्यावर टाकली. मोदींनी या जगात कदाचित पहिले पंतप्रधान असे असतील की ह्या नुसतं बॉम्बस्फोट किंवा इकडून कुठल्या तरी शस्त्रांनी हे करण्याचा प्रयत्न नाही केला तर थेट पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारा कदाचित जगातला पहिला पंतप्रधान असेल. म्हणजे तुम्हाला रोटी कपडा और मकान पासून तर सुविधांपर्यंत, धार्मिक राम मंदिरांपासून तर आमच्या शेतकरी बांधवांपर्यंत